शहादा शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास एक हुंडाई कंपनीची i20 कार क्रमांक MH04 EQ 6052 या वाहनाने स्टेट बँक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत वाहनाचा ताबा सुटून चालकाने 15 ते 20 वाहनांना अक्षरशः चिरडत काही वाहनांना फरफटत नेले। मात्र त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या असतात। त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस महिला व लहान मुलं तसेच लोकांची वर्दळ असते। महाराष्ट्र राज्याला लागून मध्य प्रदेश राज्य असल्याने तिथे बनावट दारूचा सुळसुळाट आहे। मात्र कार चालक हा पिंपर्डे गावाचा रहिवासी असून त्याचे नाव दीपक वडर असल्याचे समजते। पिंपर्डे गावाहून मध्य प्रदेश राज्य हे हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे साहजिकच या वाहन चालकाने मद्यप्राशन करूनच वाहन चालविले असेल असे दिसून येते। 15 ते 20 वाहनांना फरफटत नेताना वेळीच पोलीस प्रशासन दाखल होऊन पुढील अनर्थ टळला। जर पोलीस वेळीच आले नसते तर अजून किती वाहनाला फरफटत नेणार होता याची कोणतीच शाश्वती नव्हती, अशी जोरदार चर्चा शहरात सुरू होती। प्रशासनाची भूमिका काय असणार आहे याकडे साऱ्या नागरिकांचं लक्ष लागून आहे। एखाद्या फिल्मी स्टाईलने वाहन उडवत असूनही एवढ्यावरही त्यांचे समाधान झाले नाही। थांबायचे नावही घेत नव्हता। त्यावेळी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाच्या पार्किंग शिवाय कोणीही नव्हते, नाहीतर कदाचित त्यांनाही उडविले असते यात शंकाच नाही। पोलीस प्रशासनाने या वाहनावर व चालकावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। जर मोकळे सोडले तर यापुढे मोठा अनर्थ करण्याची शक्यता नाकारता येत नाही। सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा।